नमस्कार मित्रांनो, तुम्हाला माहितीच आहे मला धामण जातीचा बिनविषारी साप चावला होता. तर मी टीटीचं इंजेक्शन घेतलेलं 6 महिने पूर्ण झाले होते. तर म्हणून मी पुन्हा एकदा टीटीचं इंजेक्शन घेण्यासाठी शिक्रापूरमध्ये ग्रामीण रुग्णालयात आले. तर तुम्ही पाहू शकता या ठिकाणी मला इंजेक्शन दिले आणि साप चावल्यावरच नव्हे तर इंजेक्शन देताना सुद्धा मी माझं तोंड वाकडं करत नाही किंवा मला त्रास होतोय असं मी फील करत नाही. किती इझिली मला टीटीचं इंजेक्शन दंडावरती दिलं आणि मी ते घेतलं. नंतर थोडंसं हात जड झाल्यासारखं मला वाटलं, पण ठीक आहे, ओके, एवढीशाने काय होणार आहे मला, मी तर खूप स्ट्रॉंग गर्ल आहे. त्यानंतर मला थोड्याशा अँटीवेनमच्या गोळ्या दिल्या, ज्याने बॅक्टेरियाच कमी होईल वगैरे घेतलेले. त्यांनी माझं खूप कौतुक केलं की म्हटलं एवढ्या वर्ष झालं साप पकडती, आज 11 वर्ष झाले साप पकडती आणि एवढे साऱ्या सापांना वाचवण्याचं काम कर. मी दर 6 महिन्याला असते इथं इंजेक्शन घ्यायला. पण काय होतं, जे जुने डॉक्टर असतात त्यांची बदली झालेली असते आणि नवीन डॉक्टर आलेले असतात. त्याच्यामुळं म्हणजे परत परत नवीन ओळख सांगावी लागते. पण इथे जे एक डॉक्टर आहेत ते मला पहिल्यापासून ओळखतात, खूप चांगले आहेत आणि त्यांनी माझं खूप छान कौतुक केलं आणि मला सांगितलं सांभाळून साप पकडायचं, स्वतःची काळजी घेत जा.